नमस्कार सख्यांनो, गणपती बाप्पा मोरया। आज गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे। आज गणपती स्थापना आहे। खूप कामाची घाई आहे। हरतालिकेची पूजा पण विसर्जित करायची आहे। पण आज नवीन अजून एक ऑर्डर पण आलेली आहे, गणपती बाप्पाचे मोदक तयार करणे। गणपती बाप्पाच्या मोदकाची ऑर्डर स्वीकारलेली आहे। 1000 मोदक 1001 मोदक तयार करून द्यायचे आहे। त्याची सामग्री 1 किलो रवा, 1 किलो मैदा घेतला आहे, 2 लिटर दूध आणलेलं आहे आणि कलरचे करण्यासाठी 4 कलरच्या डब्या आणलेल्या आहे। आता एक 100 आम्ही 4 कलरचे 400 करणार आहे आणि 500 मोदक हे करणार आहे, 600 असे सगळे 1000 मोदक करून आम्हाला द्यायचे आहे। ही ऑर्डर स्वीकारलेली आहे। मोदक झाल्यानंतर तुम्हाला सगळे दाखवण्याचं आहे। रामकृष्ण हरी माऊली। छान मस्त उंडे भिजलेले आहे, खूप छान झालेले आहे आणि सगळे उंडे भिजून तयार आहे। आता मोदकाला सुरुवात करायची। 4ही उंडे भरलेले आहेत। आता याचे 400 मोदक होतात आणि याचे 600 मोदक होतात। असे एकूण सगळे 1001 मोदक होतो। आता हे करायला सुरुवात करणार आहे। बस आई, आजी एवढे मोदक झाले काय? हां, हे काय मोदक झाले, ते पिवळे झाले। आता केशरी चालू आहे। आई केशरी करते, मी लाल करते। आणि मोदक करताना बरं का, आपले गणपती अथर्वण शीर्ष पण ऐकतोय आम्ही दोघं पण। तरी म्हणलं हे का लावलंय? हां, आम्ही हे गणपती अथर्वण शीर्ष लावलंय, म्हणजे ऐकणं होतं आणि करणं होतं। हां, हे तळून चालले, हे तळून झालेले आहे। आता हे तळू लागले आणि हे एवढे अर्धे झाले, हे तळायचे बाकी आहेत। दीडशे झालेले आहेत प्रत्येक कलरमध्ये। मला वाटलं 100 होतील, पण उंडा मोठा भिजवल्यामुळे 150 झालेले आहे। आता हे 75 तळते आणि हे 75चं घाणं नंतर तळणार आहे। हे 2 प्रकार तळून झालेले आहेत। छान तळून चाललेले आहे, मस्त खमंग होतात तळले की, कुरकुरीत होतात। हां, तळून झाले की नंतर मग पॅकिंग करायची।